ही एक ऊर्जा आहे आणि ती हाय व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीची ऊर्जा आहे. ती ऊर्जा येते आणि तुम्हाला मदत करते. स्वामी किंवा गजानन महाराज किंवा शंकर बाबांना पण एंजल म्हणू शकतो का? हो, अगदी म्हणू शकतो. जे पालक देवदूत आहेत ते प्रत्येकाला बाय बर्थ आपल्या सोबत असतात आणि ते 2 किंवा 2 पेक्षा जास्तही असू शकतात. त्यांना कसं बोलवायचं, हे इन्वोक कसं करायचं याची एक पद्धत असते जी क्लासमध्ये शिकवल्या जाते. त्याच्या आधी अट्युनमेंट करावी लागते, म्हणजे एंजलचं आणि तुमचं कनेक्शन करावं लागतं. म्हणजे त्या सेम व्हायब्रेशनल लेवलवर तुम्ही आल्यावर ते कनेक्शन सोपं जातं, म्हणून ते करायचं असतं. आणि जे 16 आर्केंजल्स आहेत यांचं पण अट्युनमेंट त्या क्लासमध्ये तुमच्याशी करून दिल्या जातं. आणि हे जे 16 आर्केंजल्स आहेत ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहेत, की जसं उपचार करायचे आहेत, हीलर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वैद्य आहेत. हे सगळे जे उपचार करतात आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, असेच उपचार करण्यासाठी, किंवा आपण ज्याला हिलिंग म्हणू, रेकी हिलिंग सारखा जी मॉडॅलिटी आहे, चक्र बॅलन्सिंग करणं आहे, चक्र स्कॅनिंग करणं आहे, चक्र हिलिंग करणं आहे, ह्या सगळ्यांसाठी आपण एंजल्सला मदतीला बोलवू शकतो. आणि त्याच्यासाठीचा जो एंजल आहे तो आहे आर्केंजल रफाईल. त्याला आपण गॉड ऑफ मेडिसिन म्हणतो. कुठलीही जर गोष्ट हरवली तर ती सापडण्यासाठी आपण त्यांना विनंती करू शकतो. आर्केंजल सँडलफोन आहे जो इनफर्टिलिटीसाठी खूप छान ट्रीटमेंट सुचवतो, ट्रीटमेंट देतो. आणि त्यांना आपण गायडन्स मागितलं की हे कसं ट्रीट करू किंवा रेमेडीज, तर तो सांगतो पण आपल्याला. पण आर्केंजल मायकेल तुम्हाला नेहमी गायडन्स देतो, तुम्हाला प्रोटेक्ट पण करतो. एक एंजल आहे आर्केंजल हॅनियल आणि दुसरा आहे आर्केंजल रेझियल. हे दोन्ही एंजल्स जे आहेत ते तुम्हाला काहीतरी सायकिक पॉवर्स ज्याला म्हणू, जे हिलर्ससाठी आवश्यक आहेत, तुमच्या थर्ड आयचं क्लिनिंग आणि ऍक्टिव्हेशन आहे, ह्या सगळ्यांसाठी ते आहेत. नमस्कार, मी अनुष्का. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मंडळी, तुमचे मनापासून आभार, कारण तुम्ही प्रत्येक एपिसोडवर भरभरून प्रेम करताय, चॅनलला सबस्क्राईब करताय, त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत राहा आणि अनुस्मी चॅनलचे एपिसोड आपल्या लाईफमध्ये जर व्हॅल्यू ॲड करत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा विषय एकदम अनोखा आहे. कसं होतं ना, अनेकदा आपण रस्ता क्रॉस करतोय आणि रस्ता क्रॉस करताना समोरून जर भरधाव वेगामध्ये गाडी आली आणि आपल्याला असं अचानक फील झालं की यार मला पटकन कोणीतरी मागे खेचलं. काय आहे ती शक्ती? किंवा तुम्ही एंजल या संकल्पनेविषयी कधी ऐकलंय का? तर एंजल ही संकल्पना समजून सांगण्यासाठी आपली आवडीची गेस्ट आलेली आहे, जिचा पहिला एपिसोड तुम्ही त्या एपिसोडवर पण खूप भरभरून प्रेम केलं. तो एपिसोड होता कॉर्ड कटिंगचा. आणि म्हणूनच डॉक्टर नीता रोडे मॅडम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत. नमस्कार नीता. आणि खूप स्वागत आहे तुझं पुन्हा एकदा अनुस्मी चॅनलच्या या एपिसोडमध्ये. तर आपण नीता मॅडमला रिक्वेस्ट केली होती की एंजल विषयी आमच्याशी डिटेलमध्ये बोल, आणि तिने ती विनंती मान्यही केली. आणि प्लस पॉईंट, हा पॉडकास्ट आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण यामध्ये आम्ही डिस्कस केलं आहे ऑटोमॅटिक रायटिंग याविषयी. ऑटोमॅटिक रायटिंग म्हणजे काय हे पण तुम्ही शेवटपर्यंत एपिसोड बघितला तर कळेल. फार वेळ घालवत नाही. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नीता ही रेकी हिलर आहे, रेकी मास्टर आहे, त्यानंतर 12पेक्षा जास्ती मॉडॅलिटीमध्ये ती डील करते, आणि त्यापैकीच एक एंजल थेरपी आहे, आणि ऑटो रायटिंगसुद्धा त्यामध्येच येतं. तर नीता, स्वागत पुन्हा एकदा. आणि खूप प्रश्न आहेत माझ्या मनात एंजल याविषयी. तर तू मगाशी मी जो प्रसंग सांगितला त्यालाच अनुषंगाने प्रश्न विचारते की खरंच माणसाच्या आयुष्यामध्ये एंजल असतात का, आणि हे एंजल म्हणजे नेमकं कोण? बघ, असे बरेच प्रसंग सगळ्यांनाच आठवत असतील की काहीतरी एक परिस्थिती येते आयुष्यामध्ये आणि ॲट द मोमेंट त्या परिस्थितीतून आपल्याला कोणीतरी बाहेर काढत. आणि असे वाक्य पण खूप जण म्हणतात की देवासारखं धावून आलास. करेक्ट. किंवा काय भयानक परिस्थिती होती पण खरंच देवानी वाचवलं. आणि त्या क्षणापुरतं कोणीतरी येऊन तुम्हाला मदत करून गेलेलं असतं. मग ती फिजिकल असेल, काहीतरी सल्ला देणं असेल, काहीतरी मार्ग काढणं असेल, मार्गदर्शन करणं असेल. तर ही जी मदत आपल्याला मिळते अचानक, काहीही होप नसताना, तर ती आपल्याला जी मिळते ती हे एंजलकडूनच मिळते. आता एंजल हे नाव जरी वेगळं वाटत असलं तरी पण देवदूत आपण त्यांना म्हणू शकतो. आणि नाव शेवटी आपण दिलेलं आहे. कसं आहे की एंजल्स ही एक ऊर्जा आहे आणि ती हाय व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीची ऊर्जा आहे. ती ऊर्जा येते आणि तुम्हाला मदत करते. ते ऊर्जा स्वरूपच आहे. त्यांना कुठलं शरीर नाही, कुठला आकार नाही, त्यांना कुठला धर्म नाही.
कारण ते प्युअर एनर्जी स्वरूपात आहे, जे अनकंडिशनल प्रेमाचं प्रतीक आहेत आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठीच ते फक्त आहेत. तुम्ही फक्त हाक मारा आणि ते तुमच्यासाठी आहेत. ओ इज इट? येस. मग आपण स्वामी किंवा गजानन महाराज किंवा शंकर बाबांना पण एंजल म्हणू शकतो का? हो, अगदी म्हणू शकतो. कारण बघ, आपले डायमेन्शन्स जे आहेत, आपण 7 डायमेन्शन म्हणतो. बरोबर. पहिलं जे डायमेन्शन आहे ते आहे दगड, खडक, रॉक्स, त्याच्यानंतर क्रिस्टल्स, जेमस्टोन. हे पहिलं डायमेन्शन आहे ज्याची व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी अत्यंत कमी आहे. म्हणजे त्या व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सीला पोचणं सुद्धा फार कठीण आहे. त्याच्यानंतरची व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी जी आहे ती आहे प्लांट्सची. ते सेकंड डायमेन्शन आहे, वनस्पतींचं जे जगत आहे. थर्ड डायमेन्शनमध्ये येतात समस्त ह्युमन मॅनकाइंड आणि ॲनिमल्स, सगळे प्राणी. आपण आता थर्ड डायमेन्शन मध्ये आहोत. थर्ड डायमेन्शन मध्ये काय आहे की द्वैत, म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या 2 बाजू, म्हणजे दुःख आहे, आनंद आहे, दिवस आहे, रात्र आहे, अंधार आहे, उजेड आहे. हे द्वैत जे आहे ते थर्ड डायमेन्शन मध्ये आहे आणि आपण सगळे त्या थर्ड डायमेन्शन मध्ये आता आहोत. पण जे लोक साधनेत आहेत किंवा ज्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झालाय त्यांचं डायमेन्शन बदलतं. हळूहळू ते त्या थर्ड डायमेन्शनमधून 4th आणि 5th डायमेन्शनपर्यंत जातात. 4th डायमेन्शन जी आहे ती आहे सोल्स आणि स्पिरिटची डायमेन्शन. त्या डायमेन्शनमध्ये सगळे ते असतात. आणि 5th डायमेन्शनमध्ये हे गुरु, सद्गुरू, देवी, देवता, एंजल्स, असेंडेड मास्टर्स, म्हणजे क्वान इन आहे, गौतम बुद्ध आहेत, विवेकानंद आहेत, हे सगळे असेंडेड मास्टर्स जे आहेत ते सगळे 5th डायमेन्शनमध्ये आहेत. आपण जरी एंजल म्हणत असलो तरी पण आपल्या हाकेला धावून येणारी ती हाय व्हायब्रेशनल ऊर्जा जी आहे ती आपल्यासाठी एंजल आहे. मग भले ते शंकर महाराज असतील, तुमची ज्या सद्गुरूंवर श्रद्धा आहे, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, किंवा आपण हे जे ट्रेडिशनली जे एंजल्स, 16 एंजल्स आपण म्हणतो, हे सगळे ते सगळे त्या डायमेन्शनमध्ये आहेत. अनकंडिशनल प्रेमाचं प्रतीक असलेली ऊर्जा म्हणजे एंजल्स. मग त्याला कुठलाही, मी म्हटल्याप्रमाणे, धर्म, आकार, इवन जेंडर सुद्धा नाही. पुरुष स्त्री हा जेंडर सुद्धा त्यांना नाहीये, कारण ते एनर्जी बीइंग्स आहे. म्हणजे मदरलीहूड प्रेमाचं प्रतीक पण ते आहेत, लव्ह अफेक्शन पण आहे आणि गायडन्स स्वरूपात सुद्धा ते आहेत. तर आता मी असं ऐकलंय की प्रत्येक व्यक्तीला असाइन असे 2 एंजल्स जन्मजातच परमेश्वर पाठवतो तुमचं रक्षण करण्यासाठी, आणि ऍज अँड व्हेन रिक्वायर्ड, म्हणजे तुम्ही त्यांना मदत मागितली तरच ते मदत करतात, असं एक मी थोडं ऐकलंय. तर ते जरा क्लिअर करशील की नेमकं काय आहे की एंजल्स मध्ये 2 ते 3 प्रकार आहेत. एक आहे तुमचे पालक देवदूत, गार्डियन एंजल्स ज्याला म्हणू. एक आहेत आर्क एंजल्स, कारण एंजलची हेरार्की असते. तर आर्क एंजल्स मध्ये आपल्या जीवनामध्ये जे 16 ॲस्पेक्ट आहेत, मग त्याच्यामध्ये तुमची हेल्थ आहे, त्याच्यानंतर करिअर किंवा पैसा आहे, त्याच्यानंतर जीवनातलं सौंदर्य आहे, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन आहे. ह्या सगळ्या जे 16 ॲस्पेक्ट आपल्या लाईफचे, तर रिलेशन्स आहेत, त्या 16 ॲस्पेक्टला असाइन एक आर्कएंजल्स आहे आणि त्या हिरार्कीमध्ये खाली एंजल्स आहेत. ठीक आहे. तर जे पालक देवदूत आहेत ते प्रत्येकाला बाय बर्थ आपल्यासोबत असतात आणि ते 2 किंवा 2 पेक्षा जास्तही असू शकतात. कुणाचे 3 असतात, कुणाला 4 पालक देवदूत असतात आणि ते कुणीही असू शकतात. जरुरी नाही की ते जे एंजल्स आता ट्रॅडिशनली आपल्याकडे जी नावं आहेत त्यांच्यापैकीच ते असतील असं काहीही नाहीये. पालक देवदूत तुमचे सद्गुरू असू शकतात, पालक देवदूत तुमचे नियर अँड डिअर कोणी असू शकतात, पालक देवदूत तुमचे पूर्वजांची एनर्जी असू शकते, किंवा तुमच्याकडे असलेले जे पेट्स आहेत त्या पेट्सपैकी पण कुणी पालक देवदूत तुमच्यासाठी असू शकतो. आणि हे पालक देवदूत जे तुम्हाला असाइन केलेले असतात ते 2 फॉर्ममध्ये असतात, म्हणजे त्यांची एनर्जी 2 फॉर्ममध्ये असते. एक मदरली आणि एक मस्क्युलाइन एनर्जी असते जी पित्याप्रमाणे सांभाळ करते. जी मदरली एनर्जी आहे ती तुम्हाला एन्झायटी, डिप्रेशनमधून बाहेर काढते, तुम्हाला नरिचर करते, तुम्हाला पोषण देते आणि तुम्हाला फील गुड कसा तुमच्यामध्ये तो फॅक्टर येईल ते बघते. आणि जी पितृतुल्य एनर्जी आहे ते तुमचा लाईफ गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला मदत करते आणि तुम्हाला त्याची आठवण करून देते आणि त्याला पूरक पोषक वातावरण तुमच्या भोवती ती तयार करते, तर तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा व्हावा आणि तुमची प्रगती व्हावी. आता तू जसं म्हणालीस की बोलावल्याशिवाय येत नाहीत, इट इज फॅक्ट.
कारण काय की एंजल्सचं असं म्हणणं असतं की ते तुमच्या फ्री विलचा आदर करतात. जर तुझ्या दृष्टीने तू तुझी सिच्युएशन हँडल करणार आहेस, तू करू शकतेस आणि तू ते करतेस, तर एंजल्समध्ये इंटरफेअर करणार नाहीत अनलेस अँड अंटिल की ते तुझ्या जीवावर बेतणारं काही आहे. जर तुला खरंच खूप मदतीची गरज आहे आणि काहीतरी धोकादायक होऊ शकतं, त्यावेळेला ते वाट नाही बघणार की तू बोलावतीयस की नाही. त्या कंडिशनमध्ये येऊन ते नक्कीच मदत करतात. पण अनलेस की तशी काही कंडिशन नाही आहे, पण तुला साधा डिसिजन घ्यायचा आहे किंवा कुठलं काम करायचं आणि ते तू तुझ्या कॅपॅसिटीने करतेस, तर मग त्यावेळेला एंजल्समध्ये इंटरफेअर करणार नाही जोपर्यंत तुझी फ्री विल नाही आहे की मला मदतीची गरज आहे आणि प्लीज मला मदत करा. त्यावेळेला ते लगेच येतील. एंजल्सला इनफॅक्ट खूप आनंद होतो की जेवढा आपण त्यांच्याशी कनेक्टेड असतो आणि आपण त्यांना मदत मागतो आणि ते आपल्याशी कनेक्टेड होतात, मग आपल्याला मदत करतात, ही त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. तर ते करतात मदत. करतात. बरं, मग आता हे कुठले कुठले एंजल्स आहेत आणि ते तुम्हाला कुठल्या कुठल्या पद्धतीने मदत करू शकतात? आता 16 आर्केंजल्स जे मी म्हणाले, एक तर पालक देवदूत आहेत, ते जन्मापासून तुमच्या सोबत आहेत. ते प्रत्येक डिसिजनमध्ये किंवा प्रत्येक घटनेमध्ये तुम्हाला जेव्हा गरज असेल ते तुमच्यासोबत आहेतच. तुम्ही त्यांना फक्त बोलवायचं आहे. त्यांना कसं बोलवायचं, हे इन्वोक कसं करायचं याची एक पद्धत असते जी क्लासमध्ये शिकवल्या जाते. त्याच्या आधी अट्युनमेंट करावी लागते, म्हणजे एंजलचं आणि तुमचं कनेक्शन करावं लागतं. म्हणजे त्या सेम व्हायब्रेशनल लेवलवर तुम्ही आल्यावर ते कनेक्शन सोपं जातं, म्हणून ते करायचं असतं. आणि जे 16 आर्केंजल्स आहेत यांचं पण अट्युनमेंट त्या क्लासमध्ये तुमच्याशी करून दिल्या जातं. आणि हे जे 16 आर्केंजल्स आहेत ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी आहेत, की जसं उपचार करायचे आहेत, हीलर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, वैद्य आहेत, हे सगळे जे उपचार करतात आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, असेच उपचार करण्यासाठी किंवा आपण ज्याला हिलिंग म्हणू, रेकी हिलिंग सारखा जी मॉडॅलिटी आहे, चक्र बॅलन्सिंग करणं आहे, चक्र स्कॅनिंग करणं आहे, चक्र हिलिंग करणं आहे, ह्या सगळ्यांसाठी आपण एंजल्सला मदतीला बोलवू शकतो. आणि त्याच्यासाठी जो एंजल आहे तो आहे आर्केंजल रफाईल. त्याला आपण गॉड ऑफ मेडिसिन म्हणतो. आणि तो तुम्हाला अशी मदत करतो की समजा तुम्ही हिलर आहात आणि तुमच्यासमोर एक व्यक्ती आहे आणि तिला काही त्रास आहे, तर तुम्ही त्या एंजलला विचारू शकता की ह्या व्यक्तीसाठी मी आता काय रेमेडीज देऊ, इवन क्रिस्टल्स कोणते देऊ, पॉईंट्स कुठले देऊ रेकीचे, किंवा काही प्रोसेस करायची असेल तर ती कशी करू, हे पण तुम्ही विचारू शकता. आता ह्याचंच एक उदाहरण असं द्यायचं झालं तर माझ्याकडे एक विटिलिगोचा पेशंट आला होता आणि जेव्हा स्किन स्पेशालिस्टला दाखवलं तेव्हा डॉक्टरनी असं सांगितलं की ठीक आहे, सुरुवात आहे, बरं होईल, ते वेळ लागेल पण खूप, आणि बोटांच्या ठिकाणचं बरं व्हायला अवघड आहे कारण ब्लड फ्लो तिथपर्यंत जात नाही. त्यामुळे ते जरी बरं झालं तर ते खूप उशिराने होईल किंवा कदाचित होणार नाही. बाकीचं आपण बरं करू शकतो. आणि मग तो पेशंट माझ्याकडे पण आला. तर त्यावेळेला मी जे पारंपरिक आपली जी रेकीचे जे हिलिंग आहे किंवा क्रिस्टल्स आहे हे सगळं केलं, पण त्याच्यानंतर मग मी आर्केंजल रफाईलची मदत घेतली. ऑटो रायटिंगमध्ये मी आर्केंजल रफाईलला हा प्रश्न विचारला की माझ्याकडे असा पेशंट आहे आणि त्याचं हिलिंग मी कसं करू, मला गाईड करा, मला प्लीज सांगा की मी काय करू आणि कुठल्या मोडॅलिटीजमध्ये मी त्याच्यावर उपचार करू. आणि त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की तू जिथे जिथे ते विटिलिगोचे डाग आहेत तिथे तिथे तू गोल्डन लाईटने हिलिंग कर. आता ज्यांनी कोणी उसवी रेकीचा हा क्लास केलेला असेल, ज्यांना माहिती आहे कलर हिलिंगबद्दल, त्यांना माहिती आहे की गोल्डन लाईट आपण सहस्रार चक्राला चार्ज करण्यासाठी फक्त वापरतो. बाकी हिलिंगमध्ये आपण त्याचा वापर करत नाही, पण त्यांनी ते सांगितलं की ते वापर. त्याच्यानंतर त्यांनी मला एक सिम्बॉल पण दिला आणि तो ऑटो रायटिंगमध्ये तो सिम्बॉल काढून आला की हा सिम्बॉल पण काढ, हा वापर. त्यानंतर त्यांनी मला एक एंजल नंबर पण दिला की तो त्या व्यक्तीच्या बॉडीवर लिहायचा होता, तो नंबर पण त्यांनी मला दिला. आणि हे सगळं त्या उपचारामध्ये मी जेव्हा इन्क्लूड केलं, यू कांट बिलीव्ह, विदिन 21 ते 26 दिवसांमध्ये बोटांच्या तिथले सुद्धा सगळे डाग त्यांचे गेले. आणि जेव्हा नेक्स्ट व्हिजिट ते स्किन स्पेशालिस्टकडे गेले तेव्हा ते डॉक्टरसुद्धा खूप आश्चर्यचकित झाले की बोटांवरचं तर मी म्हटलं होतं की जाणारच नाही, पण ते इतक्या लवकर गेलं. तर इतके मिरॅक्युलस गोष्टीसाठी एंजल्स आपल्याला मदत करतात. आणि त्यांना आपण जेव्हा मार्गदर्शन विचारतो ना तेव्हा ते आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात.
राईट. वेगवेगळ्या गोष्टींसाठी एंजल्स आहे. जसं तू म्हणालीस की कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी हे एंजल्स आहेत, तर जसं मी सांगितलं उपचारासाठी आर्केंजल रफाईल आहे. त्यानंतर जर बिझनेस असेल, तो वाढायचा असेल किंवा मनी फ्लो जर तुमचा वाढावा असं वाटत असेल किंवा फॅमिलीमध्ये हार्मनी असावी असं वाटत असेल किंवा तुम्हाला लाईफ ब्युटिफाय करायचं आहे, ऑर्गनाइज्ड करायचं आहे, तर त्याच्यासाठी आर्केंजल गॅब्रियल आहे. तो तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये मदत करतो. आर्केंजल जोफिल ही म्हणजे आता तिथे जेंडर नाहीये, पण ती एक मैत्रीण कशी असते, म्हणजे तू आर्केंजल जोफियलचं कामच आहे की ब्युटिफाईंग एव्हरीथिंग. मग ती तुमचं आयुष्य सुंदर करेल, तुमचे विचार सुंदर करेल, तुमचं शरीर सुंदर करेल, तुमचे केस, त्वचा, जे तुम्ही म्हणाल त्याला ब्युटिफाय करण्याचं काम आर्केंजल जोफियलचं आहे. तर तुम्ही आर्केंजल जोफियलला इव्हन हे पण विचारू शकता की मी कुठल्या लिपस्टिकचा शेड वापरू किंवा यू प्लीज हेल्प मी चूजिंग ॲक्सेसरीज, मी काय ह्या आउटफिटवर घालू, किंवा परवा मला हा इव्हेंट आहे त्याच्यासाठी मला मदत करा की मी कसं तयार होऊ. कसं सांगेल. आणि काय होतं की जेव्हा तुम्ही हे विचारता, जेव्हा हे सांगता, विदिन एका सेकंदात की 2 मिनिटामध्ये तुम्हाला फटाफट तुम्ही जाता कपाटातनं, हे काढलंय, साडी काढली आहे किंवा ड्रेस किंवा त्याच्यावरती हे फटाफट तुम्ही ते तुम्हाला कळत नाही की मी इथे का आली आहे, म्हणजे हे सेक्शन मी का उघडले, ड्रॉवर मी का उघडलंय, आणि तिथून ते काढून मग ते सगळं ठेवल्यावर तुम्हाला कळतं की हा सेट पूर्ण आपल्याला वापरायचा. म्हणजे थोडक्यात असं आहे की मला स्वतःला ते म्हणजे माझ्या स्वतःच्या माध्यमातूनच ते मला हेल्प करणार आहेत ना, की कोणी असं मी आता थोडं स्वप्नवत आहे की बाबा खरंच कोणीतरी येईल आणि असं येऊ पण शकतं की तुझी बेस्ट फ्रेंड त्यावेळेला कदाचित येईल, जी तुझी नेहमीची रोजची मैत्रीण आहे आणि ती तुला हेल्प करेल की तू आता काय केलं पाहिजेस हे ती सांगेल. असं आवश्यक नाहीये की प्रत्येक वेळेस ते तुझ्या आतूनच येईल, कुणीतरी त्या एंजल स्वरूपात येऊन मदत पण करतं आणि मग तुम्हाला मार्ग मिळत जातात किंवा गोष्टी सुचत जातात. त्यासाठी तुमची म्हणजे ट्युनिंग चांगली, अट्युनमेंट त्याच्यासाठीच असते की तुमचं ट्युनिंग छान पाहिजे. आर्केंजल शॅम्युअल जे आहे ना, ते लॉस्ट अँड फाउंड एंजल म्हणतो. म्हणजे कुठलीही जर गोष्ट हरवली आहे तर ती सापडण्यासाठी आपण त्यांना विनंती करू शकतो की हे हरवलंय, मला सापडून द्या. आणि ते तुम्हाला कळतं. त्यानंतर बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला सापडायचं असेल, म्हणजे तुम्ही नवीन ठिकाणी गेलात आणि मला इथे बेस्ट ऑफ बेस्ट डॉक्टर कोण आहे, मला आता गरज आहे, मला बेस्ट ऑफ बेस्ट डॉक्टर पाहिजे, बेस्ट ऑफ बेस्ट ब्युटिशियन पाहिजे किंवा बेस्ट ऑफ बेस्ट टेलर पाहिजे, किंवा जे काही तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट पाहिजे असेल त्याच्यासाठी तुम्ही आर्केंजल शॅम्युअलला नेहमीच विनंती करू शकता. बेस्ट ऑफ बेस्ट स्थळं मुलांसाठी आपण जेव्हा बघतो तेव्हा चांगली स्थळं यावीत म्हणून, किंवा बेस्ट लाईफ पार्टनर मिळावा म्हणून आपण आर्केंजल शॅम्युअलला मदतीसाठी सांगू शकतो. आणि आर्केंजल शॅम्युअल अनकंडिशनल लव्हचा एंजल आहे. कॉन्फ्लिक्ट असतात, जेव्हा रिलेशन्स खराब असतात तेव्हा तिथे ते रिलेशन चांगलं करण्यासाठी पण आपण आर्केंजल शॅम्युअलची मदत घेऊ शकतो आणि ते आपल्याला मदत करतात. ते रिलेशन्स चांगले व्हावे, फॅमिलीमध्ये हार्मनी यावी आणि नात्यामध्ये सुंदरता यावी, ह्याच्यासाठी पण आपल्याला ते मदत करतात. आर्केंजल शॅम्युअल एक असा एंजल आहे, याच्याबद्दल म्हणजे माझा एक अनुभव असा आहे. माझ्याकडे एक क्लायंट आली होती आणि तिचा सोन्याचा कडा तिने कुठे ठेवला तिला सापडत नव्हता. आणि तिने मला विचारलं की ते फोटो पण पाठवला कडाचा की मी एकदाच फक्त घातलाय आणि आता कुठे ठेवलाय मला माहिती नाही, सोन्याचा आहे आणि सापडत नाहीये, तर प्लीज काही तुम्हाला कळलं तर मला हेल्प करा. आर्केंजल शॅम्युअलला मी इन्वोक केलं आणि ध्यानामध्ये मला असं दिसलं की एक ब्राऊन कलरचं लाकडी कपाट आहे, त्याच्यामध्ये पेपर लायनिंग आहे आणि त्याच्यात काही सामान आहे आणि त्या कपाटामध्ये तो कडा आहे. हे मला आतून इंट्युशन येत होतं की ह्या कपाटामध्ये ते आहे. आणि मी त्यांना तसं सांगितलं की असं कपाट आहे का तुमच्याकडे, तर म्हणे हो आहे, ब्राऊन कलरचं लाकडी आहे, पेपर लायनिंग्स आहेत, तर हो आहे, पेपर लायनिंग्स आहे, त्या कपाटात आहे. तर त्या ठीक आहे म्हणाल्या. त्यांनी ते सगळं शोधलं, त्यांना ते कडा मिळालाच नाही, त्या कपाटात खालीवर सगळे नाहीच मिळाला. मग परत मला म्हणे की परत एकदा बघा. मी परत बघतेय, परत मला तेच कपाट दिसतंय. मी म्हटलं कपाटाच्या खाली बघा, मागे बघा, वर बघा, कुठेतरी आहे त्या कपाटाच्या आजूबाजूला. त्या म्हणाल्या नाहीच आहे. तर मग असे काही दिवस गेले, 1-2 महिन्यांनी ते परत मला भेटल्या, तेव्हाही त्या मला म्हणाल्या. मी म्हटलं अहो मला तेच दिसतंय, मी तुम्हाला दुसरं काय सांगू, मला कपाटच दिसतंय. तर आता ठीक आहे, नाही मिळालं.
आणि सडनली एक 7-8 महिन्याच्या नंतर, मला वाटतं आपल्या लास्ट पॉडकास्टच्या नंतर मी प्रवासात होते आणि त्यांचा मला फोन आला की कडा सापडला. आणि तो कुठे, तर त्याच कपाटामध्ये त्यांनी तो साडीच्या घडीमध्ये ठेवलेला होता. आणि ते जेव्हा त्यांनी ती साडी काढली आणि काढल्याच्या नंतर तो कडा खाली पडला आणि त्यांना तो समजलं की ह्या कपाटातच तो कडा होता. त्यांना एवढा आनंद झाला आणि त्यांनी पहिला फोन मला केला की सापडला, तुम्ही म्हणाला होतात त्या कपाटात. तर एंजल्स अशी पण मदत करतात आणि छान त्याचा आपल्याला उपयोग होतो प्रत्येक गोष्टींमध्ये. आणि विद्यार्थ्यांसाठी पण एंजल आहे, आर्कएंजल झेडकील. कॉन्सन्ट्रेशन मेमरी साठी तो आपल्याला खूप मदत करतो विद्यार्थ्यांना. आर्कएंजल इज्राईल हा डेथ एंजल आहे, एंजल ऑफ डेथ ज्याला आपण म्हणू. आणि तो जर कुठे असं काही झालं असेल तर तिथल्या लोकांना कन्सोल करण्यासाठी, त्या लोकांना भावनिकदृष्ट्या लवकर ते हील व्हावेत, आर्थिकदृष्ट्या पण त्या सावरावेत, त्या परिस्थितीतून बाहेर यावेत, म्हणून तो एंजल मदत करतो. आर्कएंजल मेटाट्रॉन आहे की जो म्हटलं जातं की आकाशिक रीडिंगची जी लायब्ररी आहे त्याची चाबी आर्कएंजल मेटाट्रॉनकडे असते. अच्छा. आणि आपल्याला आकाशिक रीडिंगचं जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा ती त्यांच्याकडून आपल्याला ती घ्यावी लागते आणि मग आपण आकाशिक रीडिंग करू शकतो. आर्कएंजल सँडलफोन आहे जो इनफर्टिलिटीसाठी खूप छान ट्रीटमेंट सुचवतो, ट्रीटमेंट देतो. आणि त्यांना आपण गायडन्स मागितलं की हे कसं ट्रीट करू किंवा रेमेडीज, तर तो सांगतो पण आपल्याला की कशा पद्धतीने आपण ट्रीट केलं पाहिजे. आर्कएंजल जेरेमियल आहे जो आपल्या लाईफमध्ये पॅटर्न तयार झालेले असतात की एकच पॅटर्न तयार झालेला असतो बघा. काही येतात की असं म्हणतात की ब्रेकअप्स होतात एकानंतर एक, किंवा एकदा लग्न झाले, डिवोर्स झाला, परत लग्न झालं, परत तीच सिच्युएशन आली आहे की आता डिवोर्स होण्याची वेळ आली आहे, किंवा त्याच पद्धतीने सगळं चाललेलं आहे, किंवा आजारपणाचा एक पॅटर्न असतो किंवा लोक तुटण्याचा एक पॅटर्न असतो, किंवा लोक आयुष्यातून आपल्या तुटून जाणे त्याचा एक पॅटर्न असतो. हे जे पॅटर्न आहेत हे ब्रेक करण्यासाठी आर्कएंजल जेरेमियल मदत करतो. तर पॅटर्न आपल्या आयुष्यात का म्हणतात, कारण आपल्याला काहीतरी लाईफ लेसन शिकायचा असतो. तर तो काय करतो की तुम्हाला तो लाईफ लेसन तर तुमच्या लक्षात राहतो, पण तो पॅटर्न ब्रेक करतो आणि मग तशा घटना पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये घडत नाहीत. आर्कएंजल रॅगवेल आहे, ही इज अ मॅनेजर ऑफ एंजल्स. म्हणजे जर तुम्ही 8-10 एंजल्सला बोलावलंय तर मग आर्कएंजल रॅगवेलला पण तुम्ही विनंती करू शकता की ही सगळी कामं व्यवस्थित मार्गी लागावीत. मग आर्कएंजल रॅगवेल त्याप्रमाणे ते सगळं करतात आपल्यासाठी. आता आणि मागच्या पॉडकास्टमध्ये आपण कॉट कटिंगसाठी पण एंजल्सला बोलावलंच होतं, शॅम्युअल, आर्कएंजल रफाईल. आर्कएंजल मायकेलचं काम सगळ्यात महत्वाचं आणि मोठं आहे. तसं एंजल्समध्ये आपण असं म्हणू शकत नाही की कोण जास्त महत्वाचं आहे. सगळेच एंजल्स, तुमच्या त्या सिच्युएशनसाठी कुठला एंजल महत्वाचा आहे ते महत्वाचं. पण आर्कएंजल मायकेल तुम्हाला नेहमी गायडन्स देतो, तुम्हाला प्रोटेक्ट पण करतो. म्हणजे कशा पद्धतीने? आता समजा प्रवासाला जायचं आहे, 4 व्हीलरनी तुम्ही जाताय, त्यावेळेला तुम्ही आर्कएंजल मायकेलला इन्व्होक करू शकता की माझा हा पूर्ण प्रवासामध्ये प्रोटेक्शन राहावं, सुखरूपपणे आम्ही पोहोचावं, काहीही प्रॉब्लेम होऊ नये. किंवा ड्रायव्हरशी जो चालवणार आहे त्याच्याशी जर तुम्ही कनेक्शन केलं की यांना गाईड करा हाऊ टू ड्राईव्ह सेफली, आणि त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. किंवा जसं मी म्हटलं की अशा ठिकाणी आपण गेलो की जिथे व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी चांगली नाही आहे किंवा एनर्जीज चांगल्या नाही आहेत, तिथे जावं लागतं बरेचदा. मग तेव्हा आपण आर्कएंजल मायकेलचं प्रोटेक्शन घेऊन ते करू शकतो. कॉर्ड्स जुळून येत म्हणून आर्कएंजल मायकेलचं प्रोटेक्शन आपण घेतोच. हिलिंग करताना आपल्याला आर्कएंजल मायकेलचं प्रोटेक्शन घेऊनच हिलिंग करायची असते, कारण दुसऱ्याच्या एनर्जीच्या इम्प्युरिटीज आपल्यापर्यंत येऊ नयेत. कारण एनर्जी हायजीन हा आता इतका छान महत्वाचा विषय खरं तर, पण याच्याबद्दल फार कमी बोललं जातं. शरीराचा हायजीन आपण मेंटेन करतो, एनर्जी हायजीन बद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. एनर्जीचं हायजीन कसं मेंटेन केलं पाहिजे, की दुसऱ्याच्या एनर्जीत हात घालणं, किंवा ते केलं असेल तर ते क्लीन कसं करणं, किंवा स्वतःच्या एनर्जीची स्वच्छता कशी करणं रोजच्या रोज, हे पण खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आर्कएंजल मायकेल खूप मदत करतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. ओके. म्हणजे आता आत्तापर्यंतच्या डिस्कशनमध्ये मला एवढं तर लक्षात आलं आहे की आपल्याला लाईफच्या प्रत्येक पॉईंट ऑफ व्ह्यूला जिथे जिथे असं वाटेल की आपल्याला गायडन्सची गरज आहे, मदतीची गरज आहे, तिथे आपण आपल्या एंजल्सला बोलून आपण त्यांची मदत घेऊ शकतो.
आता एक साधा असं डोक्यात येतं प्रत्येक वेळेस की खरंच हे ते येऊन मला सांगतायत का हे माझ्या मनाचे खेळ आहेत का म्हणजे हे कसं कसं टॅकल करू मी हे. काय होतं, एंजल्स जेव्हा आपल्याला कुठलाही मेसेज देतात तेव्हा हे आवश्यक नाहीये की तुझ्या मनातच ते काहीतरी उत्तर येईल. ठीक आहे, म्हणजे सबकॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडमध्येच तुझ्या उत्तर येईल असंच फक्त त्याची वे आहे असं काही नाहीये. जसं मी म्हटलं की कुणीतरी येतं, देवासारखा धावून आला कुणीतरी आणि त्यांनी मदत केली, कारण त्याला ते नोईंग झालेलं आहे की मला ही मदत करायची आहे जाऊन. म्हणजे खूपदा बघ की अननोन लोक सुद्धा, म्हणजे आपण प्रवासात असतो तेव्हा अगदी ओळख पाळख नसलेली लोक आपल्याला मदत करायला येतात कधी गरजेच्या वेळेला. तर त्यावेळेला त्यांना ते नोईंग कुठून आलं की जाऊन ह्या व्यक्तीची मदत कर, किंवा कुठे कधी कधी एका सिच्युएशनसाठी आवश्यक असणारी व्यक्ती ती सिच्युएशन कंप्लीट झाल्यावर गायब होते. गायब म्हणजे ती परत दिसलाच नाही असं होतं, ती आपल्याला भेटत पण नाही, किंवा ती तिथून ट्रान्सफर होते तिची, किंवा ती तिथून निघून जाते, फक्त त्या काळापुरती ती तिथे आलेली असते, असं पण होतं. पण एंजलचे जे मेसेज असतात ना ते कसे एनर्जीच्या स्वरूपात पण असतात. आता एंजलची भाषा काय आहे? ऊर्जा. आणि त्यांची स्वतःची एक लँग्वेज आहे, त्याला झिबू लँग्वेज म्हणतात, जी एंजलची स्वतःची लँग्वेज आहे. त्याचे सिम्बल्स पण आहेत, झिबू सिम्बल्स, आणि त्या सिम्बल्सचे पण खूप हिलिंगसाठी वगैरे पण उपयोग होतात. शिवाय एंजल्स काय करतात की तुम्हाला एक नोईंग देतात, म्हणजे एक तर स्वतःच्या अंतर्मनामध्ये ते उमटतं, किंवा तुम्ही कुठेतरी बसलाय आणि विचार करता की ह्या सिच्युएशनमध्ये मी काय करू, म्हणजे मी ह्यातून बाहेर पडेल, किंवा मी आता इथे स्टक झाले, मला काहीतरी मार्ग पाहिजे. तर कुठेतरी रिंगटोन वाजते, किंवा कुठेतरी एखादी गाण्याची ओळ तुम्हाला ऐकू येते, की तुम्हाला उत्तर सापडतं की अरे हेच आहे ते, हे जे मी शोधत होते. किंवा असं होतं की एक रॅन्डमली आपण कुठलं तरी पुस्तक उघडतो आणि एक ओळ तुम्हाला दिसते आणि ती तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं, हा हेच. किंवा खूप विचारत असताना तुम्ही स्क्रोल करताय मोबाईल आणि कुठेतरी काहीतरी एक रील येतं किंवा काय, त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं. तर जसं मी म्हटलं की अचानक तुम्हाला कुठेतरी ऐकू येते ती ओळ. म्हणजे मला स्वतःला आलेला एक अनुभव असा आहे की 1-2 वर्षांपूर्वी माझ्या नियर अँड डिअर पैकीच एक जण खूप आजारी होते, आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळेच त्या मेडिकल सिच्युएशनमध्ये थोडेसे स्टक होतो की आता ह्यातनं बाहेर पडायचं आणि मार्ग दिसत नाहीये, दोन्ही बाजूंनी थोडे प्लस मायनस पॉईंट्स आहेत, काय करू. आणि त्या एवढ्या विमनस्क अवस्थेत असतानाही अगदी एका क्षणासाठी एक रिंगटोन वाजली आणि त्या व्यक्तीने फोन उचलला, पण एक ओळ मी पूर्ण ऐकली की गुरुचरिताचे करा पारायण, आणि त्या व्यक्तीने तो फोन उचलला आणि सडनली असं क्लिक झालं की हा माझ्यासाठी मेसेज आहे. करेक्ट. आणि सेम अनुभव असाही आला की तिथे त्या पेशंटच्या बेड शेजारीच बसून सहज मोबाईल स्क्रोल करत असताना मला समोर आलं की म्हणजे स्वामींचं जे आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि सेम टाइम म्हणजे अगदी मायक्रो सेकंदाचाही फरक नसताना ॲट अ टाइम मी ते वाचतीये आणि त्याच वेळेला मी ते ऐकतीये, कारण बाहेर नर्सच्या मोबाईलचा रिंगटोन वाजतोय, अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणजे अगदी एका सेकंदाचाही फरक नव्हता, मायक्रो सेकंद. म्हणजे मी ऐकतीये की वाचतीये हे मलाच थोडा वेळ म्हणजे आय वॉज स्टन की हे काय. मग मी निर्धास्त झाले की नाही आहेत. आता ही शक्ती पण जी स्वामींची ऊर्जा आहे ती एंजलिक आहे, माझ्यासाठी स्वामीच एंजल आहेत माझे. त्या क्षणी तुम्हाला जे मदत करतील ते तुमच्यासाठी एंजलच आहे. त्याला काही म्हणजे वेगळं स्वरूप किंवा वेगळ्या पद्धतीने हँडल करण्याची काही आवश्यकता नाही. एंजल्सला नेमके कुठले प्रश्न मी विचारू शकते, म्हणजे लाईफच्या कुठल्या ऍस्पेक्टचे प्रश्न विचारू शकते, किंवा काय विचारावं किंवा काय विचारू नये, म्हणजे थोडक्यात की भविष्य सांगतात का एंजल? एंजल्स तुम्हाला मार्गदर्शन करतात. एंजल तुम्हाला भविष्य नाही सांगत, पण कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही जर स्टक असाल किंवा कुठलाही प्रॉब्लेम आहे तर तिथे तुम्ही एंजलचं मार्गदर्शन घेऊ शकता, किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एंजल तुम्हाला मदत करतात. मग ते हिलिंग्स देतील किंवा ती गोष्ट हील करतील, किंवा मग तुम्हाला मदतीला कोणाला तरी पाठवतील, किंवा तुम्हाला काहीतरी सूचक सांगतील की तुम्ही काय करायला पाहिजे. ते मेसेजेस फक्त आपल्याला डिकोड करता आले पाहिजे आणि मग त्यानुसार आपण ते करू शकतो.
ओके. मग आता ह्याच्यासाठी हे सगळं शिकणं आवश्यक आहे का, की अजाणतेपणानेही आपण ते म्हणजे आतापर्यंतच्या लाईफमध्ये जोपर्यंत माहिती नव्हतं तोपर्यंत त्यांनी अनेक वेळा आपल्याला मदत केली, हो. पण आता आपल्याला कळतंय की आता ही अशी कुठली तरी एनर्जी आहे की जी तुम्हाला हेल्प करायला रेडी आहे आणि तुम्ही बस तुम्ही त्यांना बोलण्याचीच फक्त देरी आहे, तर ते तुम्हाला हेल्प हो. करतील. तर अशा ह्याच्यात काय म्हणजे लोकांनी ते शिकलंच पाहिजे का अजाणतेपणी पण ते वापरून बघ आता काय होतं, जेव्हा आपण एंजलला बोलावतो किंवा इन्वोक करतो, सपोज तू आणि तुझी एक बेस्ट फ्रेंड आहे, खूपदा काय होतं की तुम्ही एकमेकींकडे पाहिलं तरी तुम्हाला कळतं की काय म्हणायचंय. ठीक आहे, हे काय आहे, तुमचं ट्युनिंग आहे, जमलेलं आहे. हो, त्या ट्युनिंगमुळे तुम्हाला ते कळतं, बोलायची पण गरज नसते. करेक्ट. पण याचा अर्थ असा नाही ना की तुम्ही म्हणजे कधी तुला गरज लागली आणि तर तुला ती मदत करणारच नाही, असं नाही. म्हणजे एंजल्स अट्युनमेंट नाही झाली तरी तुम्हाला मदत करतीलच. हां, तेच. पण जेव्हा तुमचं ट्युनिंग झालेलं आहे तेव्हा तुम्हाला फार काही बोलावंही लागत नाही. दे आर ऑलवेज देअर. तुमचं ते एनर्जीचं कनेक्शन होणं महत्वाचं आहे. ते कनेक्शन जितकं छान झालेलं असेल तर ते त्या पद्धतीने येऊन तुम्हाला ते मदत करतातच. म्हणजे हा बोनस पॉइंट होईल जर तुम्ही मदत मागताय आणि तुमचं कनेक्शन झालेलं असेल, अटेनमेंट तुम्हाला मिळाली असेल, तर दॅट विल बी बोनस की ते पटकन तुम्हाला कनेक्ट होतील आणि लवकर प्रश्न सॉल्व्ह व्हायला मदत होऊ शकते किंवा गायडन्स लवकर चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. कारण दोन अनोळखी व्यक्ती जेव्हा एकमेकांशी बोलतात आणि एकमेकांना आपल्याला जर मदत हवी असेल तर आपण जेव्हा अनोळखी माणसाला सांगतो आणि मदत घेतो आणि आपली रोजची जी बेस्टी आहे तिला जेव्हा आपण ते सगळं सांगतो आणि मदत घेतो, याच्यामध्ये जो तो मायन्यूट फरक आहे ना, करेक्ट, तो अट्युनमेंटचा फरक आहे. अदरवाईज एंजल सगळ्यांसाठी आहेत. तुम्हाला माहित असो, तुम्हाला माहित नसो, तुमचे अटेनमेंट झालेलं तुम्ही बोलवा बोलवू नका, दे आर ऑलवेज देअर. बोलवलं नाही तर ते येणार नाहीत. नाही, कारण त्यांना तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचं नाहीये. ओके. ते तुमच्या फ्री विलचा रिस्पेक्ट करतात, त्याच्यामुळे ते नाही येणार. ते बघतील आणि जर तुम्हाला तशीच तातडीची गरज लागली तर ते येतील. नक्कीच, मदत तर करतातच. मस्त. तर आता एंजल्स तुम्हाला हेल्प करतात, एक तर तुम्हाला सिम्बॉल्स दाखवतात किंवा काहीतरी गायडन्स करतात मेडिटेशनमध्ये, किंवा तुझ्यासारखे जे हिलर्स आहेत त्यांना ते काहीतरी मेसेजेस सेंड करतात. तर याच्यामध्येच आणखी एक पार्ट येतो, तो म्हणजे ऑटोमॅटिक रायटिंगचा. तर हे ऑटोमॅटिक रायटिंग म्हणजे नेमकं काय आहे? ऑटोमॅटिक रायटिंगमध्ये काय असतं ना, एक एंजल आहे आर्कएंजल हॅनियल आणि दुसरा आहे आर्कएंजल रेझियल. हे दोन्ही एंजल्स जे आहेत ते तुम्हाला काहीतरी सायकिक पॉवर्स ज्याला म्हणू, जे हिलर्ससाठी आवश्यक आहेत, तुमच्या थर्ड आयचं क्लिनिंग आणि ॲक्टिवेशन आहे, ह्या सगळ्यांसाठी ते आहेत. जर युनिव्हर्सल काही नॉलेज डाउनलोड व्हायचं असेल, रिसीव्ह करायचं असेल, काही सिम्बॉल क्रिएट करायचं असेल, आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करायची असेल, तर हे दोन्ही एंजल्स त्यामध्ये मदत करतात. आणि ऑटोमॅटिक रायटिंग करताना आपल्याला त्यांचं एक छोटं मेडिटेशन करायला लागतं. त्याआधी त्यांच्याशी अट्युनमेंट झालेली असते क्लासमध्ये आणि मग त्यांचं एक छोटंसं मेडिटेशन करावं लागतं की त्यांची ती जी पॉवर आहे, डिवाईन सायकिक पॉवर, ती तुमच्यामध्ये, तुमच्या पाम्समध्ये येते. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा फक्त प्रश्न तुम्ही जेव्हा विचारता लिहून, त्यावेळेला तुम्ही फक्त पेन नुसता टेकवलेला असला तरी तो आपोआप लिहायला लागतो आणि त्याच्यात तुम्हाला उत्तरं मिळतात. आणि ती खरंच खूप रिलायबल तर असतातच, पण त्याचा खूप छान उपयोग होतो. जसं मी आत्ताच उदाहरणात सांगितलं की हिलिंगसाठी विटिलिगोच्या मला त्याचा उपयोग झाला. आणि तुला माहिती असेल कदाचित, जीवात्म जगाचे कायदे असं एक पुस्तक आहे. एक पारशी महिलेने ती लिहिलेलं आहे आणि ते पूर्ण पुस्तक ऑटो रायटिंगने लिहिलेलं आहे. कारण तिच्या 2 मुलांच्या ॲक्सिडेंटमध्ये डेथ झालेली होती आणि एका सेशनमध्ये त्यांच्या सोल्सनी कनेक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुला खूप काही सांगायचंय. आईला सांगितलं आणि त्या आईने त्यांनी जे जे सांगितलं ते सगळं लिहिलं आणि ते पूर्ण पुस्तक ऑटो रायटिंगने लिहिलेलं आहे. हो, बरं. तर ऑटो रायटिंग आहे आणि ते खूप युजफुल आहे. अगदी पुन्हा एकदा मी त्या मॉडॅलिटीची अगदी मनापासून माफी पण मागते, पण छोटा प्रश्न माझ्या मनात येतो, पुन्हा हे मनाचेच खेळ तुमच्या हातावर उमटतात का, बोटावर उमटतात? तेच मला सांगायचंय हे असं की एंजल्स जेव्हा आपल्याला, मी जे म्हटलं की जेव्हा मेसेजेस देतात, मगाशी ते सांगताना अर्धवट राहिलं, झिबो सिम्बॉल तर त्यांची एक मॉडॅलिटी आहे, शिवाय आकडे म्हणजे नंबर्स, कारण प्रत्येक नंबरला एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी आहे, ऊर्जा आहे.
तर त्या नंबर्सच्या द्वारे पण ते आपल्याला बरेचसे मेसेजेस देतात जे आपल्याला एन्कोड करावे लागतात. शिवाय अमूर्त स्वरूपात जसं मी म्हटलं की त्यांचा प्रेझेन्स आपल्याला जाणवतो किंवा स्पेसिफिक गोष्टी आपल्याला कळतात किंवा कुठेतरी सुगंध येतो अचानक, कुठेही उदबत्ती लावलेली नाहीये किंवा काही. पंचेंद्रिया मार्फत आपल्याला त्यांची जाणीव होते, म्हणजे स्पर्श होतो, काहीतरी फिदर लाईक टच होतो, वॉर्मथ जाणवते चेहऱ्यावरती किंवा तुम्हाला सुगंध येतो अचानकच किंवा कानांना घंटानाद किंवा शंखध्वनी ऐकू येतो. अच्छा. किंवा गुजबम्स येतात स्किनवर अचानकच. ह्याद्वारे त्यांचे मेसेजेस येतात. पण एंजल्स तुमच्या डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट होतात. लॉजिकल माइंड हे बाह्य मन असतं. हो. ठीक आहे. जर माझ्याच मनातलं उत्तर मी लिहितीये हे जर असेल तर ते तुमचं बाह्य मनातलं उत्तर असतं. ते बाह्य मन लॉजिकली विचार करतं की मग हे असं आहे तर मग हे असं असेल कदाचित. हे बाह्य मन आहे. अंतर्मन जे आहे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ते नेहमी परमात्म्याशी कनेक्टेड असतं. एंजल्स जेव्हा आपल्याला असे मेसेजेस देतात तेव्हा ते आपल्या अंतर्मनाशी कनेक्ट होतात आणि आपल्याला डायरेक्ट मेसेज देतात. तुमच्या बोटांच्या मार्फत त्यांचं उत्तर तुम्हाला मिळतं. मग कुठल्याही प्रकारचे प्रश्न असो तुम्ही त्यांना ऑटोमॅटिक रायटिंग थ्रू मदत मागू शकता. हो, मगाशी तू ते विचारलंस खरं तर काय विचारायला पाहिजे आणि काय नाही. एंजल्सला तुम्ही असे प्रश्न विचारू शकता किंवा अशा गोष्टींसाठी मदत मागू शकता की जे तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी, तुमच्या परिवाराच्या आणि विश्व कल्याणासाठी आहे. तुम्हाला काहीतरी मदत करण्यामध्ये जर दुसऱ्याचं नुकसान होत असेल किंवा ते जस्टिफाईड नसेल तर तुम्हाला ती मदत मिळत नाही. किती महत्वाचा मुद्दा आहे हा. खूप महत्वाचा आहे. लोक कल्याणासाठीच तुम्ही ते म्हणजे स्वतःच्या चांगल्यासाठीच ते वापरू शकता. आता समजा की मला कुठली तरी जागा घ्यायची आहे विकत, त्याचा काहीतरी एक विशिष्ट त्याची किंमत आहे आणि मी एंजलला फक्त म्हणते की मला ह्या इतक्या कमी रेटमध्ये ती जागा मिळावी जी त्याची किंमतच नाहीये. तर ते नाही होणार, कारण त्यात दुसऱ्या व्यक्तीचं नुकसान आहे. दुसऱ्या कोणाचं तरी नुकसान करून तुमचा फायदा किंवा तुम्हाला मदत कधीच होणार नाही. याचं वाईट होऊ दे, त्याचं वाईट होऊ दे, यासाठी मदत कर, तो तर प्रश्नच नाही. म्हणजे कुणाचं वाईट होऊ दे हा तर मुद्दाच येत नाही. म्हणजे ते तर कधीच करायचं नाही, कुणीच नाही, हिलर्सनी तर नाहीच. कर्मसिद्धांत एवढा मोठा आहे आपला, तर ते तर करायचंच नाही. पण आपलं भलं करताना नकळतही दुसऱ्याचं काहीतरी नुकसान होत असेल आणि ते आपल्या लक्षात जरी नाही आलं तरी पण एंजल्स आपल्याला तिथे मदत करत नाहीत. तिथे ते स्टॉप होऊन जातं. जस्टिफाईड. आता माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस आल्या आहेत, म्हणजे काही व्यक्ती की त्यांच्या कोर्ट केस चालू आहेत, प्रॉपर्टीचे वाद आहेत, माहेरच्या काही प्रॉपर्टीचे वाद आहेत आणि ते त्यांचं असं म्हणणं असतं की मला एवढं मिळालंच पाहिजे किंवा असं पाहिजेच आणि ते चालू आहे करणं हिलिंग. पण मी त्यांना ते स्पष्ट सांगितलं, हे जर जस्टिफाईड असेल तर तुम्हाला नक्की मिळेल, पण ते जस्टिफाईड नसेल तर ते नाही होणार. हा बेसिक रूल आहे, ब्रह्मांडाचाच नियम आहे की जर ते जस्टिफाईड आहे आणि त्यात दुसऱ्या कोणाचं नुकसान नाहीये पण त्यात विश्वकल्याणच आहे तर ते नक्की होणार, 100% होणार. तर आपण एंजल्सला हे पण विचारू शकतो. सपोज करिअर संबंधी आपला प्रश्न आहे की आपण बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यूज दिले आहेत किंवा रिझ्युम्स टाकले आहेत, 2-3 ऑप्शन्स आहेत आणि आपल्याला गायडन्स हवा आहे की कुठला माझ्या सर्वोत्तम भल्यासाठी कोणता जॉब मी जॉईन केलेला चांगला की जो लॉंग टर्म असेल, मला बेनिफिशियल असेल. तर तिथे तुम्हाला एंजल्स गाईड करतात. मग तुम्ही एकदा ऑटो रायटिंगनी ते त्यांना विचारू शकता किंवा अशा ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही त्यांना तसं रिक्वेस्ट करू शकता की अशी ऑपॉर्च्युनिटी माझ्यासमोर यावी की माझ्यासाठी जे बेस्ट असेल तेच घडावं. आय एम सरेंडर टू यू आणि जे माझ्यासाठी जे सर्वोत्तम माझ्या भल्यासाठी आहे तेच घडवू दे, तोच जॉब मला मिळू दे. किंवा तुम्ही त्यांना गायडन्स असा पण विचारू शकता ऑटो रायटिंगमध्ये की मला अजून ॲडिशनली मी काय केलं पाहिजे किंवा माझ्या जॉबसाठी किंवा करिअरसाठी मी काय केलं पाहिजे. किंवा तुम्ही त्यांना इन्व्होक करून ही विनंती करू शकता की मला अनेक सोर्सेस, सपोज बिझनेस आहे आणि बिझनेससाठी तुम्ही त्यांना इन्व्होक करून विनंती करू शकता की प्लीज मला गाईड करा की माझा सोर्सेस ऑफ इन्कम मी कसे वाढवू किंवा काय क्रिएटिव्ह आयडियाज तुम्ही मला त्या क्रिएटिव्ह आयडियाज द्या की मी काय केलं पाहिजे म्हणजे मला अजून याच्यामध्ये भरभराट होईल आणि मला अजून सोर्सेस ऑफ इन्कम जनरेट होतील. मला सांगा की मी अजून काय करायला पाहिजे. आणि आपोआप तशा संधी येतात, तसे लोक तुम्हाला भेटतात, ते येऊन तुम्हाला समोरून प्रपोजल देतात. मग ते पार्टनरशिप असेल, मार्केटिंग असेल किंवा कुठेतरी होलसेल घेऊन बाहेर रिटेलमध्ये विकणारे लोक असतील, ते तुमच्यापर्यंत पोचतात, तुम्हाला तसं प्रपोजल पण देतात आणि
तुमचा मग ते सुरू होऊन जातं की तो जो भाग आहे तुमच्या भरभराटीचा तो सुरू. बरोबर आहे. तर आपल्या चॅनलचं जसं आपण सुरुवातीला बोललो की आपल्या चॅनलवरती आज लोक थांबली शेवटपर्यंत जे पॉडकास्ट बघतायत त्यांच्यासाठी एक बेनिफिट तर आहे की आज ऑटोमॅटिक रायटिंग जे एंजलच्या थ्रू आहे त्याचं एक छोटंसं डेमो नीता मॅडम आपल्याला दाखवणार आहेत. सो तो एक डेमो आपल्याला बघायचा आहे. पण आता हा सगळा त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा. पण त्याच्या अगोदर एक छोटासा प्रश्न विचारते की ही सगळी एनर्जीचा खेळ आहे ना नीता, की तुमची एनर्जी प्युअर हवी किंवा तुम्ही कनेक्ट होणं हे गरजेचं आहे. तर तुमच्या मनाची म्हणजे जसं की शरीरासाठी तुम्ही खूप सारे औषधं घेता किंवा आता ब्युटी कॉस्मेटिक वापरून तुम्ही छान दिसता, पण अंतर्मनाचं हिलिंग किंवा अंतर्मनाची शुद्धता करायची असेल तर आपण बेसिकली काय पथ्य पाळले पाहिजेत? प्रत्येक चक्र तुमचं बॅलन्स असायला हवं, क्लीन असायला हवं. आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर ते चक्र ब्लॉक होणाऱ्या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्या तुम्ही सोडून दिल्या पाहिजे. की जसं रूट चक्र का ब्लॉक होतं कारण ग्रीड आहे, ती एक निगेटिव्ह एनर्जी आहे, ती सोडली पाहिजे. स्वादिष्ठान चक्र का ब्लॉक होतं कारण न्यूनगंड आहे, जेलसी आहे, जेलसी सोडून द्या, ते चक्र बॅलन्स होईल. तर जेवढे निगेटिव्ह एनर्जीज आहेत, मी असं म्हणत नाही की तुम्ही आज सुरू केलं आणि आजच मी सगळं सोडलं आहे आता, हे शक्य नाहीये. तो एक प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये तुम्हाला हळूहळू ह्या गोष्टी लेट गो करत जायच्या. ती एक साधना आहे, त्याला कितीही वर्ष लागू शकतात. आणि ते करत करतच तुम्ही ते प्युअर स्टेजला पोहोचता. की जसं म्हटलं जातं की त्याचे 7 डायमेन्शन आहेत आणि आत्ता आपण 3rd डायमेन्शनमध्ये आहोत. जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी सोडता ऑरामधल्या, तेव्हा तुमचा ऑरा लाईट होतो. आणि तो इतका लाईट होतो लाईक यू आर हॅव्हिंग फीदर्स, की तुम्ही एंजल्स आहात. आणि मग 3rd डायमेन्शनमधून तुमचा प्रवास 5th डायमेन्शनपर्यंत जातो कारण तुमचा ऑरा तसा होतो. आणि तो इतका शुद्ध पवित्र ऑरा असतो की तुमचं कनेक्शन छान होतं कारण ते एंजल्स 5th डायमेन्शनमध्येच आहेत. आणि ते कनेक्शन छान होतं, त्याच्यामुळे त्यांचे मेसेजेस डाउनलोड होतात आपल्याला आणि आपला ऑरा पण छान होतो. जेवढा तुमचा ऑरा शुद्ध आहे, जेवढ्या इम्प्युरिटीज नाही आहेत आणि जो ब्राईट ऑरा आहे तेवढे एंजल्स तुमच्याशी कनेक्टेड आहे. हे त्याचं सिम्पल इक्वेशन आहे. नक्कीच. आणि आपला ऑरा क्लीन करण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपल्या कॉडकटिंगच्या ह्याच्यात तू अगदी सांगितलंय. पण आज नव्याने जे आपल्या सोबत जॉईन झाले त्या एपिसोडसाठी, तर त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात सांगशील की काय पद्धतीने आपला ऑरा आपण डे टू डे लाईफमध्ये क्लीन ठेवला पाहिजे? आपण एनर्जी हायजीन पाळलं पाहिजे. दुसऱ्याच्या एनर्जीमध्ये आपण हिलर असाल तर तुम्हाला डे टू डे रोजच सॉल्ट वॉटर बाथ घेतला पाहिजे. त्याच्यामध्येही आता बरेच प्रॉडक्ट निघाले की माझं स्वतःचं पण एक आहे ज्याच्यामध्ये आपण हिमालयन पिंक सॉल्ट आणि काही हर्ब्स वगैरे वापरून तो जो सॉल्ट बनवलेला आहे तो सॉल्ट तुम्ही स्नानासाठी पाण्यामध्ये तो घालून त्याच्याने तुम्ही रोज स्नान करू शकता, ज्यात तुमचा ऑरा स्वच्छ होतो. त्याच्यानंतर तुम्ही ह्या ज्या सगळ्या गॉसिप आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, ग्रीड आहे, जेलसी आहे, ह्या सगळ्यांपासून दूर राहिलं पाहिजे तर तो ऑरा स्वच्छ राहतो. सॉल्ट वॉटर बाथ तर आहेच, कापूर तुम्ही त्यात वापरू शकता. तुमच्या एनर्जीला प्रोटेक्ट करण्यासाठी तुमचा ऑरा शील्ड ठेवा. आर्कएंजल मायकलची मदत घेऊन तो सतत क्लीन करा. कॉर्ड्स कट करत राहा नेहमी. जिथे कुठे जात असाल, जाऊन आल्यानंतर कॉर्ड कट होऊ नयेत म्हणून जसं मी सांगितलं की पायाची, दोन्ही पायांची आडी आणि हात तुमच्या सोलार चक्रावर ठेवून तुम्ही कॉर्ड जुळणं अवॉइड करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला केल्याच पाहिजे. किंवा तुम्ही पटकन कोणाला हँडशेक करू नये, डोळ्यात बघू नये, म्हणजे ती एनर्जी कनेक्ट होते. जिथे तुम्हाला एनर्जी कनेक्शन करायचंच आहे, खूप पॉझिटिव्ह ऑरा असलेली एखादी व्यक्ती आहे, साधक आहे किंवा गुरुपदाला पोचलेली आहे, तर तिथे तुम्ही एनर्जी कनेक्शन ठेवा. म्हणजे हात रिसिव्हिंग ठेवा आणि तुम्ही बघू शकता थेट आणि तुमचे ते कनेक्शन झाले पाहिजे कारण तुम्ही रिसीव्ह करताय तिथे ती पॉझिटिव्ह एनर्जी. पण जिथे अवॉइड करायचं आहे मग तिथे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. एंजल्स आपल्याला फक्त गायडन्स देतात किंवा संकटात असताना मदत करतात, मार्ग दाखवतात, मेसेजेस देतात असाच फक्त भाग नाहीये. तर हिलिंगमध्ये पण आपल्याला एंजल्स खूप मदत करतात. जर म्हणजे स्वतःची आध्यात्मिक उन्नती तुम्हाला करून घ्यायची असेल तर नक्कीच तेव्हा तर आपल्याला एंजल मदत करतातच. पण शारीरिक हिलिंग जर करायची आहे, तुम्ही हिलर आहात किंवा तुम्ही हिलर नाही पण आहात, तुम्हाला स्वतःचं हिलिंग करायचंय किंवा तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींचं करायचंय, तर जसं आपण पूर्वी पण पाहिलं की प्रत्येक चक्राशी रिलेटेड एंडोक्राईन ग्लँड असल्यामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक आजार त्या चक्रांशी रिलेटेड आहेत. तर मग ती चक्र स्वच्छ करण्यासाठी पण आपण एंजल्सला बोलावू शकतो.
म्हणजे तुम्हाला त्यासाठी वेगळी मोडॅलिटी शिकण्याची गरज नाही की मला आता दुसरी एक हिलिंग मोडॅलिटी रेकी वगैरे शिकली पाहिजे चक्र स्वच्छ करण्यासाठी. जर तुम्ही एंजल थेरपी शिकला आहात तरी पण तुम्ही ते करू शकता. एंजलला बोलावून तुम्ही ऑरा स्वच्छ करू शकता. आर्केंजल मायकेल तुम्हाला त्याच्यासाठी मदत करतील आणि तो पूर्ण ऑरा स्वच्छ करून देतील, जे हिलरचं पहिलं काम आहे की आधी क्लिनिंग केलं पाहिजे ऑराचं. बरोबर. त्यानंतर आर्केंजल रफाईलला बोलावून तुम्ही त्या व्यक्तीचं शारीरिक त्रास जो आहे तो हील करण्यासाठी त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता, किंवा प्रत्येक चक्र सुद्धा तुम्ही हील करण्यासाठी त्यांना रिक्वेस्ट करू शकता की प्रत्येक चक्र हील व्हावीत. असंही आपण त्यांना इन्व्होक करून आपण सांगू शकतो. चक्र बॅलन्स आणि ॲक्टिवेट होण्यासाठी पण आपण एंजल्सला सांगू शकतो आणि त्याच्यात त्यांना सांगून आपण ते चक्र बॅलन्स आणि ॲक्टिवेट करू शकतो. किंवा एखाद्या स्पेसिफिक ऑर्गनमध्ये प्रॉब्लेम असेल तरी पण आपण आर्केंजल मायकेलला सांगून, सपोज लिव्हरचा काही प्रॉब्लेम आहे की गुडघ्यांचा प्रॉब्लेम आजकाल खूप चालू असतो, तिथे पण आपण त्या स्पेसिफिक ऑर्गनला हील करण्यासाठी पण आपण आर्केंजल रफाईलला सांगू शकतो. जिथे शारीरिक त्रास आहे आर्केंजल रफाईलला आपण इन्व्होक करू शकतो. जिथे मानसिक आणि भावनिक त्रास आहे, डिप्रेशन, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी आपण आर्केंजल रेझियलला बोलवू शकतो, जे भावनिक स्तरावरती ते सगळं हिलिंग करतात. तर त्यांना बोलावून आपण हिलिंग करू शकतो. म्हणजे हिलिंगसाठी सुद्धा एंजल्स आपल्याला खूप छान मदत करतात आणि त्याचे रिझल्ट खूप छान येतात. फक्त मार्गदर्शनच नाही तर हिलिंग पण आपण एंजल्सच्या मदतीने करू शकतो. स्वतःचं आणि दुसऱ्यांचं पण आपण हिलिंग करू शकतो. तर आता सगळ्या लाईफच्या आस्पेक्टसाठी तुम्हाला एंजल्स हेल्प करतात, पण स्पेसिफिक बिझनेस समजा वाढवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एंजल कसे मदत करू शकतात? आणि दुसरे की खूप जणांच्या घरामध्ये पेट्स असतात, तर त्या पेट्सला छान वाटावं किंवा त्यांना हेल्प व्हावी किंवा त्यांच्यासाठी आपल्याकडून त्यांच्यासाठी बेस्ट व्हावं, तर यासाठी पण काही एंजल्स हेल्प करू शकतील? नक्कीच. आपल्या बिझनेससाठी आपण काय करू शकतो की सपोज आपला काहीतरी बिझनेस आहे, त्याच्यासाठी आपण आर्केंजल ओरियल नावाचा जो एक एंजल आहे त्यांना आपण असं म्हणू शकतो की आजपासून मी तुम्हाला माझा बिझनेस पार्टनर केलाय आणि तुम्ही ठरवा की तो किती पर्सेंटचा बिझनेस पार्टनर आहे. म्हणजे कमीत कमी पासून ते जास्तीत जास्त कितीही तुम्ही करू शकता. म्हणजे 0.1 to 99% तुम्ही त्यांना बिझनेस पार्टनर करू शकता. तुम्हाला जसं वाटेल ते तुम्ही एकदा त्यांना डिक्लेअर करायचंय की तुम्ही माझे बिझनेस पार्टनर आहात एवढ्या एवढ्या पर्सेंटचे. त्यानंतर तुम्ही पाहाल की तुमचा बिझनेस एवढा फ्लरिश होईल आणि त्यानंतर मग तुम्ही आता त्यांना बिझनेस पार्टनर केले तर तुमचा जो नफा आहे तो जेवढ्या पर्सेंटचा तो त्यांना तुम्ही पार्टनर केले तेवढ्या पर्सेंटचा नफा तुम्हाला त्यांच्यासाठीचा म्हणून बाजूला वेगळा काढून ठेवायचा आहे. ओके. आणि तो नफा तुम्हाला समाजामध्ये जेवढे काही गरजू लोक आहेत त्यांना तुम्हाला तो द्यायचा आहे आणि समाजासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. मग अन्न, वस्त्र, निवारा, कोणाची फीस भरा, स्टुडंट असेल गरजू तर त्याची फीस भरा, त्याला क्लासेस लावायचे ते लावा, अन्नदान करा. म्हणजे असं नाही की जिथे खूप मोठे भंडारे वगैरे होतात असं नाही मला म्हणायचं. नीडी पीपल की ज्यांना अन्न नाहीये किंवा कपडे नाहीये, आपण सत्पात्री दान आपण म्हणू, त्यांना तुम्ही जाऊन ते सगळं त्यांना तुम्ही ते डोनेट करा. छान. आणि त्यात तुम्हाला एवढा प्रचंड नफा होतो, यू कांट इमॅजिन. हे मी स्वतः पाहिलंय आणि खूप लोकांनी त्याचा अनुभव घेतलाय. आणि पेट्सच्या बाबतीमध्ये आर्केंजल एरियल नावाचा जो एंजल आहे तो निसर्गासाठीचा एंजल आहे. मग तो पशु, पक्षी, प्राणी, झाडं ह्या सगळ्यांसाठीचा तो एंजल आहे. आणि जर एखादा झाड सुकत असेल तरी तुम्ही त्या एंजलला इन्व्होक करून म्हणू शकता. झाडांना फुलं येत नसतील तरी पण तुम्ही त्या एंजलला इन्व्होक करू शकता की या झाडांना फुलं यावीत. फळं येत नसतील तरी पण त्यांना इन्व्होक करू शकता. जर घरात पेट्स असतील आणि ते आजारी असतील किंवा आता आपण आत्ताच पाहिलं की मॅक्सचं थोडं टँट्रम चालू होतं तेव्हा आर्केंजल एरियलला बोलावून आपण त्याला थोडंसं शांत केलं. तर अशा प्रकारे आपण पेट्ससाठी पण आर्केंजल एरियलला लाईव्ह डेमो झाला आणि ते खूप छान. म्हणजे पेट्सचा आजार पण लगेच त्याच्यामध्ये पळून जातं आणि छान होतात पेट्स. खरंय. म्हणजे इट्स ऑल अबाउट एनर्जी. तर यामध्ये अर्थात हा प्रश्न चुकीचा असू शकतो, पण यामध्ये त्यांची काही अपेक्षा असते का आपल्याकडनं की आपण एवढं सगळं ते आपल्यासाठी करतायत, तर त्यांची काय अपेक्षा असेल? त्यांची अपेक्षा एवढीच असते की आपण त्यांच्यावर भरभरून प्रेम करावं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि अनकंडिशनल लव्ह इज ओनली. तीच एक त्यांची
त्यांना आपल्याकडनं हवं असतं की आपण त्यांच्यावर अनकंडिशनली प्रेम करावं. बाकी त्यांची आपल्याकडनं काहीही अपेक्षा नसते. म्हणजे अनकंडिशनल लव्ह हे आई आणि लहान बाळामध्ये जे असतं. तुम्ही एंजलला गायडन्स विचारला आणि तुम्ही तो मानला नाही, तरी असं कधी होत नाही की एंजल्स पुढच्या वेळेस तुम्हाला गाईड करणार नाहीत, कारण मी तर सांगितलं पण यांनी केलं नाही तर आता मी का सांगू. हे कधीच होत नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा विचाराल, जेव्हा जेव्हा त्यांना बोलवाल, तेव्हा तेव्हा ते आपल्याकडे प्रेमाने धावत येतात. वा, खूपच छान आहे. आणि खऱ्या अर्थाने अनकंडिशनल लव्ह जर तुम्ही म्हणजे आजूबाजूच्या लोकांमध्ये जर पसरवलं वाटलं तर तुम्हाला ते पुन्हा भरभरून मिळेल ना. युनिव्हर्सल लॉस आहे तो की युनिव्हर्सल हे इकोचं जग आहे. आपण जे बाहेर देतो तेच आपल्याला मिळतं आणि खूप भरभरून मिळतं. खूप छान. आणि मंडळी, तुम्हाला जर हे एंजल थेरपी शिकायची असेल किंवा एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये जर असं वाटत असेल की एंजल्सने आपल्याला हेल्प करावे, तर त्यासाठी नीता मॅडम त्याचे क्लासेस घेतात. त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ज्यांना कोणाला इच्छा असेल ते त्यांना संपर्क साधू शकतात आणि ह्या गोष्टीचा प्रत्यय तुम्ही तुमच्या लाईफमध्ये घेऊ शकता. सो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पण थांबा, अजून जायचं नाही आहे, कारण ऑटोमॅटिक रायटिंगचं आपण डेमो बघणार आहोत. पण त्याआधी हा एपिसोड सगळ्या लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांच्या आयुष्यामध्ये एंजल्सची गरज आहे किंवा ज्यांना एंजल्स हवे त्या स्वरूपात हा तुम्ही एंजल म्हणून, एंजलची भेट म्हणून हा एपिसोड देऊ शकता आणि अनकंडिशनल लव्ह तुम्ही सगळीकडे पसरवू शकता. सो याच नोटवर आम्ही आज इथे थांबतोय. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये नवीन गेस्टसह. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. आता मी ऑटोमॅटिक रायटिंगसाठी एंजल इन्व्होकेशन केलेलं आहे आणि आता मी हा प्रश्न विचारत आहे की एंजल्स मला आत्ता या क्षणी उत्तर देतील का. हा प्रश्न मी आता इथे लिहिते. आणि ह्याचं उत्तर मला एंजलनी इंग्लिशमध्येच द्यावं अशी मी त्यांना रिक्वेस्ट करते. आपल्याला उत्तर आलेलं आहे, येस डिअर. एंजलला मी दुसरा प्रश्न विचारते आहे. हू हॅज कनेक्टेड मी राईट नाव. आणि मी एंजलला विनंती करते की त्यांनी त्यांचं नाव सांगावं की आत्ता कोण माझ्याशी कनेक्ट झालेलं आहे. उत्तर आलेलं आहे आर्कएंजल रफाईल. आता मी एंजलला हा प्रश्न विचारते आहे की समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी ते काय मेसेज देऊ इच्छितात. पण याचं उत्तर प्लीज मला इंग्लिशमध्ये द्या.
आणि उत्तर आले लव, पीस, हार्मनी, ब्लेसिंग्स टू ऑल. एंजलला मला असा प्रश्न विचारायचा आहे की सध्या यूथचं जे प्रोटेस्ट चालू आहे त्यांच्यासाठी काय संदेश आहे, यूथसाठी काय संदेश आहे? करेज, फेथ, लव हा यूथसाठीचा संदेश आहे. सो थँक्यू सो मच.